नागपूरमधून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या रस्त्यावरती एक कंटेनर हा आडवा लावला गेला आणि त्यामुळे समृद्धी महामार्गावरती वाहतुकीची कोंडी झाली आहे। चलान भरल्याच्या नंतरही आरटीओ कडून कारवाई करण्यात येत असल्यामुळे ट्रक चालक आक्रमक झाले। तब्बल 13,500 रुपयाचं चलान फाईल करण्यात आल्यामुळे कंटेनर आणि ट्रक चालकांनी एकत्र येऊन हा रस्ता जाम केल्याची बाब समोर आली आहे। बोलो अभी ये जाम क्यों हो गया? साहेब हे आरटीने फाईन मारला गाडीचे, ऑनलाईन पेपर घेऊन गेला, लायसन घेऊन गेला आणि रॉंग साईड आरटी गेला। MH04FK 6444 गाडीचा नंबर आहे। त्यात 4 माणसं आहेत आरटीच्या गाडीत पण, आणि दादागिरी करून पेपर घेऊन गेला। ड्रायव्हरला ऐकत पण नाही, सांगतोय तो असाच, मानत पण नाही। इथून नागपूर ते जालन्यापर्यंत भरपूर तकलीफ आहे साहेब ड्रायव्हर लोकांना। लगीला थांबलं गाडी तरी 5,200 फाईन मारतात आम्हाला। और हा किती वेळापासून जाम आहे? हे आता 1.5 तास होत आले साहेब। 112 वरती आम्ही कमीत कमी 120 10-15 फोन लावले साहेब, तरी पण मानत नाही। आता जी टीम 112 टीम आली आहे ती सोल्युशन करतो बोलते। पण साहेब थोडा ड्रायव्हर लोकांचा पण थोडं विचार करायला पाहिजे यांनी। थोडा फाईन मारून पण गाड्या सोडत नाही साहेब। राजस्थानमध्ये सिस्टम आहे, हरियाणामध्ये आहे, दिल्लीमध्ये आहे, फाईन मारून गाड्या सोडून देतात, पण आपल्या महाराष्ट्रामध्ये नाही सिस्टम। ओके, बोलो अभी ये जाम क्यों हो गया? साहेब हे आरटीने फाईन मारला गाडीचे।